काय जाय लपली तू? चल लप 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 लपून लप लपून जा लपून जा लपून जा लपून जा. आपू लपली. आपू कुठे? आपू बाळा, आपू बाळ कुठे ग माझं? हे पकडलं पकडलं आपूला. वाव. अरे लागेल लागेल, हळू हळू. आपू कुठे? आपू ही लागलो. सॉरी मन. आपूला आपूला मी पकडते. ओके. आपू कुठे? आपू कुठे? सगळ्यांना नाही दाखवणार. आपू कुठे? ही आपू. आपू तुझ्या शेंड्या कशा घातल्या? दाखव ग, दाखव. वाव, मम्माने शेंड्या घातल्या आपूच्या. आपूची सूर्य मस्ती करणं आणि ना इकडे तशी मस्ती चालू आहे. इकडे माझे सगळे कामं पडलेत तसे, म्हणजे जेवण वगैरे झालं आणि बाकीची कामं तशीच आहेत. तर ना आज मला असं वाटतंय की थोडंसं आपू सोबत खेळावं. पण आपू इतकी मस्ती करते ना की ती मला पाडेल नाही तर ती स्वतः पडेल. त्याच्यामुळे नकोच वाटतं ना की एवढी झोप येते ना रात्रीची. मला खूप जास्त आज लवकर झोप येते. आम्ही दोघी पण मायले की जरा पण झोपलेलो नाही. तर आज मी रात्रीचा ब्लॉग सुरू केला आहे आणि आपू माझ्यासोबत खेळते. तर म्हटलं ते शेअर करा तुमच्यासोबत नाईट रुटीन. तर रुटीनमध्ये काय नाही, आधीच मी सगळे कामं करून घेतली आणि आता रिलॅक्स आहे. जेवण पण झालं आहे, म्हणजे स्वयंपाक पण बनवून झाला आणि जेवण पण करून घेतलं. आणि म्हटलं कुठे गा आपू तू? म्हटलं अपूसोबत थोडंसं खेळावं. त्याच्यासाठीच मग थोडंसं मी ब्लॉग स्टार्ट केला. आणि ना खूप दिवस झाले मला अपूसोबत मी खेळलीच नाही आहे अशी. तर तिला थोडंसं हसवावं म्हटलं, थोडाफार खेळावं तिच्यासोबत. त्याच्यामुळे इकडे ये ग पिल्लू. मी अपूच्या अशा वेण्या घातल्या आहे मस्त छान है ना. पूर्ण आपू असं शिकली आहे माहिती आहे का? आपू ना असं शिकली करायचं. कसं शिकली आहे तू? कसं शिकली आहे? तसं नाही करायचं बाळा. तसं केलं ना तर भू मारते बरं आपल्याला. प दे ना मला एक. हा भाऊ मारते मला. मला प दे मग मी तुला एक चॉपकी देते. ओके. आज आपू झोपली नाही अजिबात, त्यामुळे तिला झोप येते. तू जास्त नाटकं करती. कशी नाटकं करती तू? आपू बॉल दे ग मला. हे बाबा चालू येते. बॉल दे ना मला आपू. वाव. कुणी? अरे बाप रे, मोबाईल फुटेल ना आपला. असं नाही मारायचं. नो. सॉरी मन. नो. मस्ती करते मस्ती करते मस्ती करते. पकडा पकडायला पकडा. जा पप्पा सोबत खेळ. जा जा ना पिल्लू. तू जेवण नाही करणार का आज? तू आईस्क्रीम आणि चॉकलेटच खाणार आहे आज? अरे बापरे, मम्मीला आज ना 2 दिवसाचे काम होते. ते काम खूप जास्त. मारू नको गा, मारू नको ना. तर ते खूप जास्त होते आज ना. मी आज केस पण नाही विसरले आणि काहीच नाही केलं. बस काम. काय बोलू? आपू ABCD म्हणून दाखव. तिला म्हंटल ABCD म्हणून दाखवते, ती 1 2 म्हणून दाखवते. आपू 1 2 म्हणून दाखव ग. मन एक असं नाही. अगं आपल्याला बघणारे लोक हसतील ना पिल्लू. इकडे बघ, इकडे बघ. मला 1 2 1 2 म्हणून दाखव मला. 1 2. कशी म्हणते तू? इतकी क्यूट म्हणते ना आजकाल. 1 2 3. आणि ABCD पण तितकीच बोलते ती. आपू ABCD म्हणून दाखव ग. ओ खरं
बापरे किती गुणाचं. आपलं तुला स्कूल मध्ये टाकूया. ओके. हा बनवलाय अपूच्या डुचक्या पप्पाने. मी देऊ का? कसं आहे आपण? पास्ता तिला चालत नाही वा अपूच्या पप्पा. वाव. खाऊ ना. अरे रवि बॉस के हाथ को ये तर ना आमच्या घरी आज पास्ता बनलाय आणि तो अपू ये ना हे घे. चांगला नाही झालाय. छान अपू मला दे ना. छान मला दे, मला खाऊ घाल अपू. हा मला खाऊ घाल मग मी सांगते कसा बनलाय. कोणाची आहे अपू सायकल? कोणाची आहे मा? कोणी दिली तुला सायकल ही? कोणी दिली? कोणी दिली सांग? बसा. बस सायकलवर बस. वा अपूचं बर्थडे गिफ्ट कोणी दिलं अपू? बाबाने दिली. कोण दिली? कोण दिली? बाबानं. कोणा दिली? संध्याकाळचा थोडाफार पसारा राहिला होता तो मी आवरून घेतला. जसे की अपूचे कपडे, माझे कपडे आणि आम्ही जाणार होतो कुठेतरी देवदर्शनाला. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. आणि ना मस्त छान असं मी आवरून घेतलं आणि उद्या जायचं होतं त्यासाठी मग सकाळीच निघायचं होतं. म्हणून आदल्याच दिवशी मी सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवली. कारण की म्हणजे सकाळी सकाळी घाई नाही होणार. अपूचे सगळे पॅकिंग वगैरे, माझी पॅकिंग वगैरे अशी मस्त छान करून घेतली. आणि अपूला कुठे न्यायचं असलं ना तर 2-3 चॉकलेट वगैरे म्हणा, तिचं दुसरं काही सामान असलं ना ती खूप जास्त चिडचिड नाही करू म्हणून ते मी हाताखाली ठेवते आणि जसं द्यायचं तसं देते. आता इथे ना मी मखाने भाजत होती कारण की म्हटलं थोडंसं हेल्दी ऑप्शन पण आपल्याकडे असायला पाहिजेत. त्यामुळं मस्त मखाने मस्त हळद आणि तूप वगैरे टाकून मी भाजून घेतले होते एका डब्यामध्ये. आणि रात्रीचा स्वयंपाक आज खिचडीच होती आणि मस्त छान. आता ते ऑफिसवरून येणार होते, नंतर आम्ही जेवण वगैरे करणार होतो. ते याचा पोळीचा चिवडा बनवला होता कारण की 2-3 पोळ्या उरल्या होत्या. त्यामुळे म्हटलं चला आता त्या कुठं वेस्ट करूया किंवा फ्रीजमध्ये पण ठेवल्या तर जास्त होईल. अपूला सगळे मखाने आत्ताच खाऊन टाकायचे होते म्हणून ती ना मस्त घेत होती. आणि ती तेवढे काही खाणार नाही एका टायमाला, सगळे इकडे तिकडे फेकून देणार. त्यामुळे मी पटकन घेतलं आणि तिला एकच दिलं. जा बोलली की नंतर देईल तुला. इथे नंतर फ्रीज उघडलं मॅडमने आणि फ्रीजमध्ये चाललं होतं तिचं शोध लावणं की काही खायला भेटते का वगैरे. अपूच्या एवढ्या मोठ्या कपड्यामधून मला ना 2-3 कपडे काढायचे होते उद्यासाठी की तिला कोणते घालायचे वगैरे. आता एवढ्या छोट्या बॅगमध्ये ना फक्त अपूचेच कपडे बसणार, माझे तर नाही. आणि आम्ही एका दिवसासाठी चाललो पण अपूचे कपडे खूप जास्त पडतात आणि तिला लागतात. त्यामुळं आमचे जेवण वगैरे झाले होते आणि